नमस्कार, मी प्रवीण इथे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करतो. आज पावसाचं प्रमाण जास्त वाढलंय. पाठीमागे बघा वॉटरफॉल इतके सुरू झाले सुंदर. पाण्याचा प्रवाह म्हणजे तुफानच आहे. आज आता जनावर चरायला निघाले. आता ते वरती बघा तुम्ही, आता किती पाणी दिसेल तुम्हाला. सर्व वॉटरफॉल सुरू झालेत आता. सुंदर नजारा आहे. हा सुरुवातीलाच मुख्य फाटा सोडला की लगेच पुढे आला की बाजूला सगळे पाण्याचं प्रेशर बघा किती वाढलंय. त्याच्याच वरती इकडे बघा, आता इथे वरती बांध फुटलाय पूर्ण. समोर दिसतं नाही, इथं पायपाच्या वरती तुझ्या हे लोक उभे आहेत वरती. ट्रॅक्टरनी माती ओढून राहिले पूर्ण, नाही तर बांध पूर्ण फुटून जाईल. आता हा वरचा नजारा पूर्ण काय सुंदर नजारा दिसतोय. पूर्ण पाणीच पाणी झालंय. आज तुम्हाला दिसत असेल बघा पाणी किती चाललंय आता जोरात. मुश्किल गावातलं स्टार्टिंग थोडंसं पुढे आले की लगेच वॉटरफॉल दिसतो तुम्हाला. शेताकडे पोहोचले बघा. आता पाबरकडे दिसतोय थोडा, एक साईड दिसते मुख्य साईडची, आणि इथेच खाली बाजूला बघा शेतातनं ते पूर्ण वॉटरफॉल. सुंदर असा नजारा घर बसले तुम्हाला बघायला भेटतो बघा. आणि मी पावसामध्ये शेती करायला इकडे डोंगराला येतो माझ्या पूर्ण पाबरकडावरती. हे बघा वॉटरफॉल कसे पडतायत, पाणीच पाणी. आज पाऊस इतका होता की बघा पूर्ण वावर पाण्याने भरलेले आहेत, कुटुंब डायरेक्ट. नजारा दिसतो बघा. आता मी शेतात आलोय. शेतात असं वातावरण दिसतं बघा. पूर्ण वॉटरफॉल इकडनं चालू आहे. काल आलं नव्हतं, आईन दादाने एवढं रोपखण ठेवलंय या वावरातलं. तर हे वावर आवायचे आवतकरी सकाळी 7 वाजता जेवण पूर्ण चिखल करून गेलेला आहे. आणि बाजूचा वावर आता एक खत एवढं आणलंय, सुपला खत मारून आवायला लगेच बाजूला तिथं मूठ ठेवलेलं आहे. मूठ वाहून लगेच आवायला सुरुवात करायची. तर शेळ्या चरायला निघाल्यात. आवतकरीने आता आऊत झाला, शेळ्या घेतल्या आणि चरायला लगेच सगळ्या लाईनीत चालल्यात एकदम. जोराखी आवाज येतोय. शेळ्या बरोबर मागं जातात सगळ्या. भरपूर पावसाचं चालू आहे. साईड इकडून सुरुवात केली आहे पूर्ण इथून तिकडे हा कोपरा झाला. आई तिकडे हे मोठाशे पाकून ठेवलेत. आता हे वावर पूर्ण आवून झालेलं आहे. मोठं वावरचं अर्धच वावर आवडलं होतं इथपर्यंत. आपण ही साईड पाणी नसल्यामुळे तसं ठेवलं होतं. ते पूर्ण झालं. ते पूर्ण मोठं वावरासाठी 2 दिवस लागतात आवायला. तसा 1.5 दिवस लागतो, पण मला शेंडीवरून याचा करण्यातच जास्त वेळ जातो मला. हे खालचं वावर आता फक्त छोटं राहिले की वरती इथे एक, तिथे बाजूला एक. तर घरी जायचं टायमिंग झालं, 5:30 वाजले. तर बघा धुकं किती आले दाट. काही दिसतच नाही समोरचं डायरेक्ट झालं. तर इथे समोरच आपण वावरामध्ये आलो मी, तिथे दिसतच नाही हे पाऊल वाटपून. आता व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भांडारदरा डॅम 50% भरलेला आहे बघा. आता पूर्ण लेवल भरल्यासारखं वाटतं एकदम. शेंडीची साईड, ही रत्नवाडी काटगरची साईड इकडे, आणि या साईडला गेले की मुदखेड. इथे समोरच इथे